गर्भनिरोधक गोळ्या वापरणाऱ्या अनेक महिलांच्या मनात एक प्रश्न असतो. तो म्हणजे या गोळ्यांचा मानसिक आरोग्यावर वाईट परिणाम होतो का? काही महिलांना मूड बदलणे, चिडचिड, चिंता किंवा नैराश्य जाणवतं, तर काहींना कोणताही त्रास होत नाही. त्यामुळे याबाबतचं संशोधन अद्यापही सुरू आहे. काय आहे नेमकं हे जाणून घेऊ सविस्तर. सुरुवातीला पाहूयात संशोधनात काय सांगतात. काही मोठ्या अभ्यासांमध्ये असं आढळलं आहे की गर्भनिरोधक गोळ्या सुरू केल्यानंतर काही महिलांमध्ये डिप्रेशन किंवा चिंता वाढण्याची शक्यता दिसून आली. विशेषतः किशोरवयीन मुलींमध्ये हा धोका अधिक असल्याचं काही संशोधनातून समोर आले. मात्र सर्वच अभ्यास एकसारखे निष्कर्ष देत नाहीत. काही संशोधनांमध्ये गोळ्या आणि मानसिक समस्यांमध्ये फारसा संबंध आढळला नाही. त्यामुळे डॉक्टरांचं म्हणणं आहे की प्रत्येक महिलेची शरीर रचना वेगळी आणि हॉर्मोनल प्रतिक्रिया देखील वेगळी असते. आता पाहूयात गोळ्यांचा मेंदूवर कसा परिणाम होतो. या गोळ्यांमध्ये कृत्रिम हार्मोन्स असतात. हे हार्मोन्स शरीरातील नैसर्गिक एस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉनवर परिणाम करू शकतात, ज्याचा प्रभाव मूड नियंत्रण करणाऱ्या मेंदूतील रसायनांवर सेरोटोनिनवर होऊ शकतो. यामुळे काही महिलांना चिंता, चिडचिड किंवा भावनिक बदल जाणवू शकतात. त्यामुळे कोणत्या महिलांनी याबाबत जास्त काळजी घ्यावी? ज्यांना अगोदर डिप्रेशन किंवा मानसिक ताणाचा इतिहास आहे, अशा महिलांनी गर्भनिरोधक गोळ्या घेताना डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा. त्याचबरोबर किशोरवयीन मुली आणि हार्मोनल बदलांबाबत संवेदनशील असलेल्या महिलांनी देखील याबाबत काळजी घ्यावी. तसेच अशा महिलांनी गोळ्या सुरू केल्यानंतर काही महिने आपला मूड किंवा मानसिक स्थितीकडे लक्ष द्यावं. पण फायदे देखील आहेत या गोळ्यांचे. त्यामध्ये तज्ञ सांगतात की गर्भनिरोधक गोळ्यांचे फायदे देखील अनेक आहेत. या गोळ्या अनिश्चित गर्भधारणा टाळतात, जास्त रक्तस्राव कमी करू शकतात, एंड्रोमेट्रोसिन किंवा पीएमसी सारख्या समस्यांमध्ये मदत करू शकतात. त्यामुळे अनेक महिलांसाठी या गोळ्या सुरक्षित आणि फायदेशीर देखील असू शकतात. मात्र या सर्वांमध्ये महत्त्वाचा असतो तो डॉक्टरांचा सल्ला. जर गोळ्या घेतल्यानंतर सतत मूड बदल किंवा चिंता, नैराश्य जाणवत असेल तर डॉक्टरांशी बोलणे अत्यंत गरजेचे आहे. कारण प्रत्येकासाठी एकच गर्भनिरोधक पद्धत योग्य असेल असं नाही. आज हार्मोनल आणि नॉन हार्मोनल असे अनेक पर्याय उपलब्ध आहेत, जसे की कॉन्डोम, कॉपर टी, हार्मोनल आयुसीडी किंवा इतर पद्धती. त्यामुळे अशा प्रकारच्या गोळ्या किंवा गर्भनिरोधक वापरताना आरोग्यावर काही परिणाम होतो का? पण सर्वांनाच तो होतो असं नाही. त्यामुळे भीती न बाळगता स्वतःच्या शरीरातील बदल समजून घ्या आणि डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली योग्य तो पर्याय निवडा. हे सर्वात महत्त्वाचं आहे. त्यामुळे मंडळी, याबाबत तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा.